जय शिवराय. प्रथमतः कांबळेजी, उतरडेजी तसेच चेतनजी आणि मिरगुणेजी आपलं सहर्ष स्वागत. आज जुन्नर नगरपालिकेची जनरल बोर्डाची 3 वाजता मीटिंग आहे. त्यापूर्वी काही गोष्टी क्लिअर होणं जनतेच्या समोर आवश्यक आहे. साधारणतः एक महिनाभरापूर्वी, 15 दिवसापूर्वी आपल्या जुन्नर नगरपालिकेचं जे दरवार्षिक पत्रक असतं, अंदाजपत्रक, ते सादर होणं गरजेचं असतं. त्याची मुदत ही 28 फेब्रुवारी येते. परंतु माननीय नगराध्यक्षा काजळ मॅडम यांनी सगळी 27 तारखेला ती मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये जवळजवळ सर्व विषय होते, परंतु काही आम्ही याच्यात नवीन नगरसेवक असल्यामुळे त्याचा अभ्यास होणं गरजेचं होतं. आणि दरवेळी ते मीटिंग 3 वाजता लावतात. सर्व नगरसेवकांनी, मग आम्ही भाजपचे असू, राष्ट्रवादीचे असतो किंवा शिवसेनेचे असतो किंवा अपक्ष असतो, यांची विनंती की 11 वाजता मीटिंग लावा, की एवढे विषय असताना जनतेच्या असलेल्या समस्यांच्या विषयावर चर्चा होणं गरजेचं असतं. 4ला मीटिंग लावल्यावर ती मीटिंग पुढे किती तास चालू, त्याच्यात कर्मचाऱ्यांना 5-5:30ची वेळ असते. असो, आता हा जो आज तुम्हाला बोलवला आहे तो अंदाजपत्रकाचा प्रमुख विषय आहे. 27 तारखेला एक 5:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली. 5:45ला त्यावेळी 27/2ला वार शुक्रवार होता. आपले जुन्नर शहरातील सर्व मुस्लिम बांधव रमजान चालू असल्याने त्यांना 5:45ला ईद निमित्त रमजानसाठी पठण करण्यासाठी गरजेचं असतं. त्या जवळजवळ 6 ते 7 महिला भगिनी त्याचे पुरुष पण नगरसेवक आहेत. त्यामुळे ती मीटिंग तिथं असं ठरलं की 27/2ला शुक्रवार येतो, 28/2ला शनिवार येतो, 1/3ला रविवार येतो. त्यामुळे मीटिंग ही 2/3/2026 रोजी सोमवार दिनांक 11 वाजता 27ची मीटिंग पुढे चालवायची असं सर्वानुमते ठरले. त्यानुसार त्या दिवशी 5:30ला सर्व आपण थांबलो. सगळे नगरसेवक असतील, सगळ्यांना मान्यता दिली. आणि जेव्हा 11 वाजता सोमवारी 2 तारखेला आम्ही आलो, एक 11:15 थोडं 10 मिनिटं मला लेट झाला. पाहिलं इथं कुणी नव्हतं, मग मी माझ्या पुढच्या कामाला गेलो. त्याच्यानंतर नंतर मी माहिती घेतली तर ठराविक नगरसेवक वेगवेगळ्या पक्षाचे आले होते, पण नगराध्यक्ष मॅडम की ज्या पीठासीन अधिकारी असतात, की ज्यांच्या अध्यक्षतेखाली सभा चालली असती, त्या सभेला त्या नव्हत्या. की जी सभा आपल्याला 27ची सभा 2 तारखेला 2/3ला रनिंग करायची होती, की जो अतिशय मोठा अंदाजपत्रक जे असतं की त्याच्यावर वार्षिक सगळं आपल्या जुन्नरचं आराखडा असतो, जमा नावे खर्च असतो. त्या मिटिंगला ते आले. ती मिटिंग झाल्यानंतर सन्माननीय नगरसेवकांनी सर्व सभागृह चालवलं, पण नगराध्यक्ष मॅडम नव्हते. तर त्याच्यानंतरची जी बाईट 2-3 दिवसांनी आपण असं पाहिली तर असं दाखवलंय की ती सभा, ते अंदाजपत्रक आम्ही माझ्या ह्याच्यामध्ये मंजूर करून घेतली. परंतु त्या दिवशी जे 27/2ला शुक्रवारी सभा आली त्याच्यात फक्त 4-5 विषय आले, बरोबर ना? बरोबर. आणि नंतर पुढे ठरवायचं. त्यामुळे ह्यांची हुकुमशाही चालली असं दिसते, एकाधिकारी चालली. त्यामुळं एक की 3 वाजता जी मीटिंग काढतात 4ला ती 11 वाजता काढण्यास सगळ्या नगरसेवकांची विनंती दिली. त्याचेही त्या नगराध्यक्ष मॅडम पालन करत नाही. तसंच प्रत्येक विषय मीटिंगचा अजेंडा काढत असताना त्या पक्षाच्या गटनेत्यांना विचारात घेणं गरजेचं असतं. मग शिवसेनेचे गटनेते विक्रम परदेशी असतील, राष्ट्रवादी यांचे गटनेते अपक्ष सौ वैष्णवी पांडे असतील, आम्ही दोघं नगरसेवक भाजपचे, मी असतील, नंदूभाऊ तांबोळे असतील, तसेच अपक्ष नगरसेविका पटेल मॅडम पण आहेत. यांना विचारात घेणं, इतर दुसऱ्या आहेत त्यांना विचारात घेणं गरजेचं असतं. परंतु हे परस्पर विषय लावतात, त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. परंतु जुन्नरच्या जनतेला हे कळावं की हा एखाद्या काही पाण्याने चालवले. यापूर्वी आपण पाहिलं की हे 2 वेळा नगरसेवक असताना काय कामं केली, काय कुठं अडथळे, हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळं सभा होणार, सभा चालणार, काय काय विषय ना. आता तुम्ही सांगा, आजच्या सभेचे 55 विषय, संदीपजी किती? 55 विषय. प्रत्येक विषयाला 10 मिनिटं घ्या, 550 मिनिटं. 550 मिनिटाला 60 मिनिटांनी भागा, 5.5 तास, 5 तास 50 मिनिटं म्हणजे जवळजवळ पावणे 10 तास सभा चालली. मी एक अजून सांगतो, ते 55 विषय म्हणजे सब विषय आहेत, पोट विषय, काही पोट विषय पण आहे. त्या पोट विषयामध्ये एका विषयात 20 मिनिटं. तर ही सभा 12 ते 13 तास चालते. तुम्ही सांगा, लेडीज असतात, घरं काम असतात, हे असतात. त्यामुळे ही सभा पुढच्या वेळीची मीटिंग ही 11 वाजता काढली पाहिजे, की जनतेच्या असलेल्या सगळ्या समस्या, जनतेच्या असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक अडचणीची तिथं हे होत असते, कामांची हे असतात. त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. ही पद्धत त्या नगराध्यक्षांनी बंद करावी आणि सगळ्यांना विचारात घेऊन चालव, की ज्यामुळं जुन्नरचा गाडा व्यवस्थित चालत. आणि त्यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही पण सगळ्यांना विचारात घेऊन चाला. आमचं सर्वांचं भविष्य सहकार्य राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.